आज आपण बनवणार आहोत फक्त रवा आणि ताक किंवा दहीपासून असा मऊसूत रव्याचा स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत। उन्हाळ्यामध्ये आपल्याला म्हणजे रोजच्याच आपल्या गृहिणींना पडलेला एक प्रश्न असतो, म्हणजे सकाळी नाश्त्याला काय करायचं, किंवा उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते मुलांना, संध्याकाळच्या स्नॅक्स टाईमाला काय त्यांना बनवून द्यायचं, हा एक पडलेला सगळ्याच माझ्या मैत्रिणींना प्रश्न असतो। त्यामुळे आपण आहे ना आज फक्त 2 किंवा 3 वस्तूंपासून हा बनणारा ढोकळा आपण बनवणार आहोत। तर मी ना 2 कप रवा घेतलेला आहे, जाड बारीक कोणताही चालेल, आणि त्यासाठी मी जेवढं मावेल तेवढं ताक वापरलं आहे। तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता, त्यामुळे मी जेवढं भिजेल तेवढं ताक वापरलेलं आहे। म्हणजे मला एक पूर्ण ताकाचं पॅकेट लागले आहे 2 कप रव्यासाठी। आता हा मस्त मी मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यावर हा आपल्याला आहे ना एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचा। झाकून ठेवल्यावर मस्त असा मऊसूद असा आपला रवा फुलतो। फुलल्याने काय होतो, आपला ढोकळा पण एकदम छान असा मऊसूद आणि छान होतो। जेवढं फुलेल ना तेवढा आपला ढोकळा पण फुलतो आणि छान होतो। आणि इकडे मी एका प्लेटला तेल लावून घेतलं, आपल्या स्टीमर प्लेटला, आणि एका साईडला कढईमध्ये पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। तर मी आता जे मिश्रण आहे आपलं त्यामध्ये मीठ आणि थोडंसं सोडा घालणार आहे। चवीपुरतं मीठ तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घाला बॅटरच्या हिशोबाने, आणि थोडासा सोडा घालून मी कालवून घेणार आहे। आपलं सगळं मिक्स केल्यावर आहे ना आपल्याला जे पाणी गरम करायला ठेवलेलं ना त्या कढईमध्ये आपली प्लेट ठेवायची। त्याला अगोदरच आपण तेल लावून घेतलेलं आहे। आणि मी एक प्लेट आहे ना साधा मुलांसाठी बिना मिरचीचा बनवणार आहे, आणि एक प्लेट मसाल्याचा बनवणार आहे। तर बघा पाणी आपलं गरम झालं आहे, आता त्याच्यात आपण प्लेट ठेवून आणि ढोकळ्याचं बॅटर टाकून देऊ। तर एक मी साधा बनवला आहे, दुसऱ्या याच्यामध्ये मी मिरे पावडर आणि लाल मिरची पावडर वरून स्प्रिंकल करणार आहे। म्हणजे मिरी पावडर असते ना आपली बारीक, ती अशी वरून भुरभुरवायची, आणि लाल मिरची पावडर। तर असे मी 2 प्लेट लावलेल्या आहेत स्टीमरला। तर आता हे सगळं मिश्रण परतून झालं आहे, तर सगळं रेडी झालं। आपण आता झाकण ठेवू। झाकण ठेवल्यावर एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हा झाकण उघडायचं नाही। हे बघा, मी एक साधी आणि एक दुसरी मसाल्याची असे 2 प्लेट लावल्या होत्या। तर मी दोन्ही पण 10-10 मिनटं उकडून घेतले आहेत, म्हणजे असं वाफून घेतलेले आहेत। वाफल्यानंतर आहे ना छान आपला ढोकळा बघा कसा फुलला आहे, मस्त छान असा। आता हे 5 मिनटं आपण साईडला काढून घेऊ प्लेट, आणि थोडं थंड होऊ देऊ। थंड झालं ना आता आपण ह्याला कट करून घेऊ। कट केल्यावर आपला ढोकळा बघा कसा छान आणि मस्त असा मऊसूत झालेला आहे, आणि फुललेला पण खूप आहे, जेणेकरून आपल्याला खायला पण खूप छान लागतं। तर बघू शकता तुम्ही किती छान आपला ढोकळा असा फुलला आहे। तर याला आपण एक साईडला आहे ना फोडणीची पण तयारी करून घेऊ। तर मी तेल ठेवले, तेलामध्ये मोहरी आणि आपल्या चिरलेल्या उभ्या मिरच्या, तीळ आणि कोथिंबीर घालणार आहे। आणि तुम्हाला लागलं तर साखर पण तुम्ही घालू शकता, आणि पाणी पण टाकू शकता थोडंसं नॉर्मल वरून टाकायला। मी पाणी आणि साखर नाही टाकले, कारण गोड जास्त आम्हाला आवडत नाही। आणि वरून हे चम्मचने मी सगळं बॅटर आपल्या ढोकळ्यावर टाकून घेणार, जेणेकरून आहे ना खूप छान लागतो। आता हे आपण पुदिन्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, किंवा मुलं सॉससोबत, आणि तुम्हाला जसे नुसतं पण तुम्ही खाऊ शकता, इतकी छान टेस्ट येते। तर हा ढोकळ्याचा जो पदार्थ आहे ना, तुम्ही मुलांना सकाळी झटपट एक 5-10 मिनटात होतो असा टिफिनला पण तुम्ही देऊ शकता ताईंनो। जर कधी उशीर झाला तर बॅटर रात्रीच भिजवून ठेवलं तरी काही हरकत नाही, किती फुललं तरी काही प्रॉब्लेम होत नाही। रात्री जरी रवा आणि तुम्ही ताक किंवा दही टाकून भिजत घातलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही। किंवा चालू चालू तुम्हाला नाश्त्याला जरी बनवायचा असेल ना तरी एकदम छान रेसिपी। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपला चॅनल।